चमचमीत झणझणीत मासवडी महाराष्ट्राची ही पारंपरिक रेसिपी अगदी करायला सोपी आहे। जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला नक्कीच कळेल। तुम्ही पहिल्या प्रयत्नात देखील बनवू शकता। बऱ्याच जणांना वाटतं मासवडी म्हणजे करायला खूप अवघड आहे, तर असं काही नाही। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार, मी अमृता, स्वागत करते तुम्हा सर्वांचं। तर चला, मासवडीचं सारण बनवण्यासाठी लसूण घेतलेलं आहे, शेंगदाणे भाजून घेतलेत, सफेद तीळ भाजून घेतले आहे, कांदा तेलात तळून घेतलेला आहे आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे। तर याचं आपल्याला बारीक वाटण करायचं आहे। पाणी न घालता याला वाटून घ्यायचं आहे। तर इथे आपलं वाटण व्यवस्थित झालेलं आहे। त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ, 1 चमचा मिरची पावडर, त्यानंतर 1 चमचा गरम मसाला। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पुणे नाशिक भागामध्ये जावई आला की त्यासाठी आवर्जून ही मासवडी केली जाते। नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी तर हा उत्तम पर्याय आहे मासवडी। तर व्यवस्थित सारण मिक्स करायचं। इथे सारण आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। तर मासवडीचं पिठलं बनवायला घेऊया आपण। त्यासाठी घेणार आहोत हिरवी मिरची आणि लसणाच्या काही पाकळ्या। याला व्यवस्थित मिक्सरमध्ये वाटून काढायचं आहे। याला पाणी न घालता वाटायचं। चला, याचं वाटण रेडी झालं की इथे बेसन पीठ घ्यायचं आहे 2 वाटी। त्यानंतर 2 वाटी याला पाणी घालायचं आहे। या पद्धतीने जर तुम्ही पिठलं बनवलं तर अजिबात गुठळी होत नाही आणि हे पाण्याचं प्रमाणही अगदी बरोबर आहे। याला व्यवस्थित मिक्स करायचं। एकदम पातळ असं याचं बॅटर बनवून रेडी होतं। जास्त घट्टही किंवा पातळही होत नाही। तर इथे हे बॅटर बनवून रेडी झालेलं आहे। तर चला, आपण पिठलं बनवायला घेऊया। तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये जिरे टाकायचे। जिरी व्यवस्थित तडतडली की हळद घालायची आणि त्यानंतर मिरचीचं वाटण घालायचं त्यामध्ये। हे वाटण तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचं। याच्यामध्ये पाणी न घातल्यामुळे मिरची जळण्याची शक्यता असते। स्लो गॅसवरतीच याला तळायचं आहे। तर मिरची व्यवस्थित आपली तेलामध्ये तळली गेलेली आहे। यामध्ये आता आपण पाणी घालून घेऊया। ज्या वाटीने बेसन पीठ घेतलं त्याच वाटीने 1 वाटी याला पाणी घालायचं आहे आणि याला एकदा हलवून घ्यायचं। यात घालायचं चवीनुसार मीठ, आणि याला 5 मिनिटे उकळीसाठी ठेवायचं आहे। याला व्यवस्थित उकळी आली की आपल्याला बेसन पीठ यामध्ये घालून घ्यायचं। बेसन पीठ घातलं की याला सतत असं हलवत राहायचं आहे। यात अजिबात गुठळी होत नाही। या पद्धतीने तुम्ही सारखं हलवत राहायचं याला। 10 मिनिटात हे पीठ अगदी घट्ट होतं। मला सुरुवातीला कमेंट आले होते आपल्या चॅनलवरती की मासवडी रेसिपी तू दाखव, तर मी आज तुम्हाला दाखवते। अशाच पारंपरिक रेसिपी तुम्हाला पाहायच्या असतील तर कमेंटमध्ये मला सांगायला बिलकुल विसरू नका। तर चला, इथे पीठ आपलं व्यवस्थित पाहू शकता शिजलं गेलेलं आहे आणि गुठळी तर अगदी अजिबात झालेली नाही याच्यामध्ये। तर याला झाकण ठेवून आपल्याला अजून 3 वेळा असं वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित हलवून घ्यायचं, म्हणजे खाली लागलं जात नाही पीठ। व्यवस्थित हलवून घ्यायचं। आता याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं आपण याची वाफ काढणार आहोत। तर इथे पाहू शकता आपलं पीठ व्यवस्थित असं बनलं झालं आहे। 5 मिनिटानंतर पीठ अजून घट्ट झालेलं आहे। याला परत एकदा हलवायचं आणि याच्यावरती परत झाकण ठेवायचं। 3 वेळा आपल्याला ही स्टेप करायची आहे। व्यवस्थित परत हलवायचं आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे। पीठ पाहू शकता घट्ट झालेलं आहे अजून। परत एकदा याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची।
5 मिनिटांनंतर परत याला व्यवस्थित हलवायचं. त्याच्यावरती परत झाकण ठेवायचं. कोथिंबीर टाकायची आणि याची परत एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. तर आपलं हे मासवडीचं पीठ व्यवस्थित आता बनलं गेलेलं आहे. एक 5 मिनिटानंतर आपण पाहूया. पीठ व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे. या पद्धतीचं पीठ पाहिजे वडी बनवण्यासाठी. तर पीठ इथे रेडी झालं आहे. इथे मी पळपटावरती कॉटनचा रुमाल ओला करून घेतलेला आहे. त्यावरती पीठ टाकायचं, गरम असतानाच हे थापायचं आहे आणि याला थापून घ्यायचं. तर जास्त जाड किंवा पातळ असं थापायचं नाही. तर व्यवस्थित थापलं की यामध्ये सारण घालायचं आणि याला पहिलं जे टोक आहे ते शेवटच्या टोकावरती न्यायचं आणि असं व्यवस्थित वळून घ्यायचं आणि याला माशाच्या शेपमध्ये शेप द्यायचा आहे. या पद्धतीने थापायचं. पाहू शकता पीठ किती गरम आहे, अगदी वाफा निघतात. पाणी लावून हे पीठ थापायचं म्हणजे हाताला चटके बिलकुल बसत नाही. तर इथे आपली मासवडी व्यवस्थित बनवून रेडी झालेली आहे. तर चला याला काढून घेऊया. याच पद्धतीने आता मी सर्व मासवड्या करून घेणार आहे. तर इथे पाहू शकता आपल्या सर्व मासवड्या बनवून रेडी झालेल्या आहेत. तर चला आता मासवडीचं रस्सा बनवण्यासाठी इथे घेतलं आहे खोबरं, लसूण, कांदा याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे पाणी घालून. हे वाटण रेडी झालं की तेल गरम झालं त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा, हळद घालायची, गरम मसाला, मिरची पावडर आणि आपलं जे वाटण आहे ते टाकून घ्यायचं आहे. आणि या वाटणाला 5 मिनिटं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून द्यायचं आहे. याला तेल व्यवस्थित सुटलं आहे. यामध्ये आता पाणी घालूया आणि एक 10 मिनिटं याला उकळीसाठी ठेवायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि एक 5 मिनिटाची उकळी काढायची. इथे व्यवस्थित उकळी आलेली आहे. यामध्ये आता कोथिंबीर घालूया आणि अजून 5 मिनिटं ठेवूया. 10 मिनिटांमध्ये आपला रस्सा हा बनवून रेडी होतो. तर इथे व्यवस्थित आपला रस्सा तरीदार असा झालेला आहे. तर चला सर्व करायला घेऊया. सर्वात आधी आपल्या मासवड्या आहेत त्या कट करूया. तर छान अशी आपला रस्सा इथे रेडी झालेला आहे. आता मासवड्या कट करायला घेऊया. तर इथे पाहू शकता आपल्या मासवड्या किती छान अशा झालेल्या आहेत. प्लेन अगदी पीठ त्याचं झालेलं आहे. तर इथे मी मासवड्या कट करून घेत आहे. मासवड्या कट करून झाल्या की गरम गरम रस्सा याच्यावरती ठेवायचा आहे. बाजरीची भाकर, भात, कांदा आणि लिंबू याबरोबर सर्व करायचं आहे. कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगायचं आहे आणि ही मासवडी नक्की ट्राय करून पहा. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत चलो बाय बाय. असं छान छान कमेंट करत राहा.